न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पीसीएमसीत पहिला जपानी प्रेरित लक्झरी निवासी प्रकल्प स्कायलक्सचे अनावरण। सेंट्रल चिंचवडमध्ये उभा राहणार नवा शहरी लँडमार्क। साई निसर्ग लँडमार्क LLPने सेंट्रल चिंचवड येथे आपल्या आगामी स्कायलक्स या लक्झरी निवासी प्रकल्पाचे अनावरण केले। पीसीएमसीमधील पहिला जपानी लँडस्केप प्रेरित निवासी प्रकल्प असलेला स्कायलक्स झेन संतुलन आणि मिनिमलिझम या तत्वांवर आधारित असून बदलत्या शहरी जीवनशैलीचे प्रतिबिंब दाखवतो। पार्क केंद्रीय संकल्पनेवर विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प पीसीएमसीच्या प्रीमियम गृहनिर्माण क्षेत्रात महत्त्वाची भर घालणार ठरणार आहे। 3.5 एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात 28 मजली भव्य इमारत असून एकूण क्षेत्रापैकी 85% अधिक भाग खुल्या आणि हिरव्या लँडस्केपसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक मजल्यावर केवळ 4 निवासस्थानांची रचना करण्यात आलेली असून त्यामुळे रहिवाशांना अधिक गोपनीयता, नैसर्गिक प्रकाश, क्रॉस व्हेंटिलेशन आणि अडथळारहित दृश्यांचा लाभ मिळतो। प्रकल्पात आधुनिक शहरी कुटुंबासाठी डिझाईन केलेली प्रीमियम 2, 3 आणि 4 BHK घरे उपलब्ध आहेत। स्कायलक्समध्ये 50हून अधिक जीवनशैली सुविधा देण्यात आलेल्या आहेत। त्यात झेन गार्डन, सकुरा कोर्ट, कोई पॉन्ड, इकिगाई लॉन, ध्यान आणि योगासाठी विशेष क्षेत्रे, स्विमिंग पूल, फिटनेस डेस्क, मुलांसाठी खेळाची मैदाने, कोवर्किंग स्पेसेस आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र भाग यांचा समावेश आहे। प्रकल्पाची लोकमान्य हॉस्पिटल, आगामी मेट्रो स्टेशन आणि एल्प्रो मॉलजवळील मध्यवर्ती स्थिती उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करते। या प्रकल्पाचे अनावरण साई निसर्ग लँडमार्क LLPचे संचालक डॉक्टर संजय पटेल आणि श्री सुजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। स्कायलक्सच्या माध्यमातून पीसीएमसीमध्ये दीर्घकालीन शहरी लँडमार्क उभारण्याचा कंपनीचा मानस असून या प्रकल्पासाठी बियॉन्ड वॉल्स हे स्ट्रॅटेजिक मार्केटिंग पार्टनर म्हणून कार्यरत आहे। करत आहेत आणि याच्यामध्ये काय काय प्रॉफिट नागरिकांना भेटणार आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जे पाहतो आता प्रोजेक्ट, त्यामध्ये ओपन स्पेस ही फार कमी असते। ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही जवळजवळ 85% त्या प्रोजेक्टमधील 85% ही ओपन स्पेस आहे। त्यामुळे सर्वांना पूर्णपणे मोकळीकता जी मिळते ती ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत। त्यानंतर 50 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आपण या ठिकाणी दिलेले आहेत, त्या पूर्णपणे आपण कार्यरत या ठिकाणी ठेवणार आहोत। व मगाशी जसं ज्या पद्धतीने सांगितलं, सिनियर सिटीजनसाठी आपण काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। समजा लायब्ररी असतील, त्यांचे सिटिंग एरियाज असतील, ह्या गोष्टी किंवा इंडोर त्यांचे गेम्स असतील, ह्या संदर्भामध्ये आपण त्यांच्यासाठी आपण एक चांगलं काम या ठिकाणी केलेले आहेत। आणि मग बाकी अम्युनिटीज मग स्विमिंग पूल असतील, जिम्स असतील, ह्या मल्टीकोर्ट खेळ असतील, ह्या सगळ्या अम्युनिटीज आपण सर्व या ठिकाणी पुरवलेले आहेत। खरं तर सर्वांनाच वाटत असतं की पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपलं घर हवं आहे। अशा प्रकारे तुम्ही हा प्रोजेक्ट राबवत आहे, तर इतर बँकाचं काही सुलभ हप्त्याने काही पर्याय ठेवले आहेत का? हो, ते पर्याय आहेत ऑलरेडी आणि निश्चितपणे आपण आपल्याला ते दाखवता येतील। जो बऱ्याच बँकांमध्ये ज्या महत्त्वाच्या बँक आहेत त्या सर्वांमध्ये आमचं प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे डिस्काउंट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर जे कस्टमर येतील त्यांना त्याचा लाभ घेता येईल। अनेक जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुमचा प्रोजेक्ट किती एकरमध्ये आणि इतरांपेक्षा तुमच्यामध्ये काय खासियत आहे? हा आमचा प्रोजेक्ट आहे, हा 3.5 एकरमध्ये। मगाशी मी सांगितलेलं आहे की आम्ही त्यातल्या 15 ते 20% मध्येच आम्ही आमची बिल्डिंग पूर्ण केली आहेत। बाकी सर्व ओपन स्पेस आपण अम्युनिटीज त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तोच आमचा उद्देश मेन आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे। ह्या ठिकाणापासून तुम्ही रेल्वे स्टेशन जवळ आहे, तुम्हाला मेट्रो जवळ आहे, तुम्हाला हॉस्पिटल जवळ आहे, तुम्हाला स्कूल जवळ आहेत। हे सेंट्रलाइज असल्यामुळे या सगळ्या सुखसुविधा आपल्याला सहजतेने मिळतील। तुम्ही आत्ताच सांगितलं की ज्येष्ठांसाठी आम्ही प्रथम हे केलेलं आहे, तर ज्येष्ठांसाठी काय अशा सुविधा दिलेल्या आहेत? ते तुम्हाला मगाशी सांगितलं ना, आपण लायब्ररी या ठिकाणी त्यांना करतोय, त्यांना इंडोर गेम्स जे ज्येष्ठ लोकांसाठी आपण या ठिकाणी करतो, करमणुकीचे काही गोष्टी असतात त्यासाठी त्यांना आपण जागा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांना असे जे गार्डन केलेले आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ लोकांसाठी सिटिंग एरिया, निवांत त्यांना बसण्यासाठी वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि बऱ्याच अशा पद्धतीच्या आपण अम्युनिटीज दिलेल्या आहेत त्यांना। नागरिकांना काय आव्हान? आज आता हा तुमचा प्रोजेक्ट बनतोय, तर नागरिकांना काय आव्हान करा या प्रोजेक्ट बद्दल? आव्हान आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करतोय, तुमच्या माध्यमातून करतोय की ह्या प्रोजेक्टला पहिला आपण भेट द्या, याची पूर्णपणे आपण माहिती घ्या आणि हा कशा पद्धतीने इको फ्रेंडली प्रोजेक्ट आहे हा आपण या ठिकाणी बघू शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे। सर्वांना उपयोगी अशा पद्धतीचं मेट्रो, रेल्वे आणि ज्या आता पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी इथून अतिशय हाकेच्या अंतरावर आहेत
आणि त्याचप्रमाणे इथल्या अम्युनिटीज ह्या सगळ्या आपण या ठिकाणी पहा आणि ह्या प्रोजेक्टला आम्ही अशा पद्धतीचं आव्हान करू. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.